स्टफ इडली बनवण्यासाठी मी मेथीचे दाणे, राशनचा तांदूळ दोन्ही एकत्र 4 तास भिजत ठेवलेले. हे आता भिजलेत. संगती थोडे भिजलेले पोहे पण टाकले. पोहे टाकून मिक्सरला मस्त पिसून घेतले बारीक एकदम. बारीक पिसून झाल्यावरती जरा 5 मिनटं रेस्टसाठी साईडला ठेवले. साईडला ठेवून आता चला चटणी लागलीच बनवून घेऊया. चटणीसाठी कोथिंबीर घेतली, किसलेलं खोबरं, जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढ्या मिरच्या, रोस्टेड जिरा पावडर, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर, मीठ, छोटीशी एक पुदिन्याची कांडी टाकली. संगती कढीपत्ता पण टाकला. असा तर कढीपत्ता कोण खात नाही म्हणून म्हटलं चटणीतच टाकते. मिक्सरला बारीक पिसून घेतलं. वरती तडका देण्यासाठी राईची फोडणी दिली कढीपत्ता संगती आणि तडका चांगला मारून झाकून आपली चटणी एका साईडला ठेवून टाकली सेट होण्यासाठी. मग काय लागलेच बटाट्याची भाजी पण बनवून घेऊया. राईची फोडणी दिली, कोथिंबीर, कढीपत्ता, लसणाची, हळद सगळं मस्त फ्राय करून घेतला. बटाटा टाकला. बटाटा टाकून कोथिंबीर टाकून मस्त असं स्मॅशरने मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या वड्या बनवून घेतल्या. आता इडलीचं सेट झालेलं पीठ थोडं खाली टाकलं. जास्त नाही भरलं, थोडंसं असं भरून घेतलं. भरून घेतल्याच्यानंतर वरतून ह्या ज्या बटाट्याच्या वड्या बनवलेल्या त्या वड्या ठेवल्या मधोमध आणि मध्ये वड्या ठेवल्याच्यानंतर वरतून परत मी पीठ टाकलं. पीठ टाकून मस्त सेट केलं. सेट झाल्याच्यानंतर आपल्या अशा वड्या ठेवून झाल्यानंतर इडलीच्या भांड्यामध्ये मी शिजवायला ठेवल्या इडल्या. 15 मिनटाच्या नंतर पटकन तयार होतात आणि नंतर मग मधोमध कटिंग करून सर्व करा आपल्या घरातल्यांना. दिसायला तर खूप छान दिसतात आहे आणि झाल्या होत्या पण टेस्टी. जास्त टेन्शन नाही घ्यायचं इडली स्टफ बनवायला. एकदम झटपट बनवून होते आणि खायला पण तशीच छान वाटते. तुम्ही पण करून बघा झटपट स्टफ इडली, खूप छान लागते.